तुम्ही फार्माकोलॉजीमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक बघितला असेल किंवा ऐकला असेल, कोणता ड्रग आणि त्यांचे कॉन्ट्रा इंडिकेशन, म्हणजेच कोणता ड्रग कोणत्या कंडिशनमध्ये द्यायचा नाही किंवा कोणामध्ये द्यायचा नाही, त्याला म्हणतो आपण ड्रग आणि त्यांचे कॉन्ट्रा इंडिकेशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 असे ड्रग बघणार आहे की ज्यांचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते पेपरमध्ये विचारतात. पहिला ड्रग आहे विद्यार्थी मित्रांनो ॲस्पिरिन. तुम्हाला माहीत आहे ॲस्पिरिन हे अँटीप्लेटलेट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ते NSAID सुद्धा आहे. तर ते गॅस्ट्रिक ब्लिडिंगमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड. का बरं? कारण की गॅस्ट्रिक ब्लिडिंग हा खुद्द ॲस्पिरिनचा सुद्धा साईड इफेक्ट आहे, त्यामुळे ॲस्पिरिन गॅस्ट्रिक ब्लिडिंगमध्ये देत नाहीत, हे कॉन्ट्रा इंडिकेट आहे. तुम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की ॲस्पिरिन हे चिल्ड्रन जे आहेत त्यांच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन जर असलं तर का देत नाहीत. ओके, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. दुसरा ड्रग आहे टेट्रासायक्लिन. तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल टेट्रासायक्लिन हे प्रेग्नन्सी आणि 8 वर्षाखालील चिल्ड्रनमध्ये देत नाही. का? कारण की त्यांच्यामध्ये टीथ आणि बोनचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, त्यांच्या ग्रोथवर प्रॉब्लेम होऊ शकतो, दातांच्या आणि हाडांच्या. तिसरा ड्रग आहे प्रोपॅनोलॉल. प्रोपॅनोलॉल हे बीटा ब्लॉकर आहे. आपल्याला माहीत आहे अँटी हायपरटेन्सिव्ह, पण आपण अस्थमामध्ये देत नाही. का? अस्थमामध्ये ते कॉन्ट्रा इंडिकेट आहे, कारण की बीटा ब्लॉकर हे काय करू शकतात? कॉन्ट्रॅक्शन करू शकतात, कॉन्स्ट्रिक्शन करू शकतात. कशाचं? ब्रोंकायचं. आणि अस्थमामध्ये ऑलरेडी ब्रोंका आहे ते कॉन्स्ट्रिक्ट झालेलं असतं, त्याच्यामुळे सिव्हिअर होऊ शकतो अस्थमा. नंतरचा ड्रग आहे विद्यार्थी मित्रांनो मेटफॉर्मिन. तुम्हाला माहीत आहे अँटी डायबिटिक ड्रग, वन ऑफ द मोस्ट यूज करण्यात येणारा अँटी डायबिटिक ड्रग आहे मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिन हा किडनी फेल्युअर असलेल्या पेशंटमध्ये देत नाही. का? कारण की लॅक्टिक ॲसिडोसिस होण्याचे काय असतात? चान्स असतात. मग मेटफॉर्मिनचाच एक भाऊ आहे जो की बॅन केलेला आहे. कोणामुळं? लॅक्टिक ॲसिडोसिसमुळं. ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आहे वारफॅरिन. वारफॅरिन हे अँटीकोॲग्युलंट म्हणून यूज करतो आपण, पण वारफॅरिन हे प्रेग्नंट फिमेलमध्ये देत नाहीत. का? कारण की त्यांचं टॉक्झिसिटी आहे, टेरॅटोजेनिसिटी आहे कोणावर? फिटसवर, त्याच्यामुळं आपण ते देत नाही. त्याला आपण फिटल वारफॅरिन सिंड्रोम असं म्हणू शकतो. त्यानंतरचा ड्रग आहे अँटी हायपरटेन्सिव्हचा क्लास आहे ACE इनिबिटर, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर. तर अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिबिटर आपण प्रेग्नन्सीमध्ये देत नाही. का? कारण की त्याचेसुद्धा टेरॅटोजेनिक इफेक्ट किंवा किडनी डॅमेज होण्याचे चान्सेस असतात, कोणाची? फिटसची, म्हणून देत नाही. त्यानंतरचा ड्रग आहे सिल्डेनाफिल. वन ऑफ द मोस्ट यूज करण्यात येणारा ड्रग आहे इरेक्टाईल डिसफंक्शनमध्ये, जो की व्हॅसोडायलेशन म्हणून त्याचं काम करतो, पण तो नायट्रेट थेरपी चालू असताना देत नाही. का? कारण की नायट्रेटसुद्धा व्हॅसोडायलेशन करतात, सिल्डेनाफिलसुद्धा व्हॅसोडायलेशन करतं. दोघांचं व्हॅसोडायलेशन जर एकत्र आलं तर हायपोटेन्शन होण्याचे चान्सेस असतात, सिव्हिअर हायपोटेन्शन, त्यामुळे कॉन्ट्रा इंडिकेट आहे. नंतरचा ड्रग आहे जे फिमेलमध्ये मोस्ट ऑफ द यूज करतात फॅमिली प्लॅनिंगसाठी, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वगैरे. तर ते थ्रोम्बो एम्बोलिक डिसऑर्डरमध्ये आपण जनरली देत नाही, कारण की ब्लड क्लॉटिंग होण्याचे, थ्रोम्बो एम्बोलिक डिसऑर्डर होण्याचे काय असतात? चान्सेस असतात. आलं लक्षात? त्यानंतरचा महत्त्वाचा ड्रग आहे अँटीबायोटिक क्लासमधला क्लोरामफेनिकॉल. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे क्लोरामफेनिकॉल बेबी सिंड्रोम करतो. कोणामध्ये? चिल्ड्रन्समध्ये, किंवा चिल्ड्रन म्हणल्यापेक्षा निओनेट्समध्ये, जे जन्मजात बाळ आहेत त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे तो कॉन्ट्रा इंडिकेट आहे चिल्ड्रन्समध्ये. ओके. त्यानंतरचा महत्त्वाचा जो ड्रग आहे, किंवा ड्रग म्हणल्यापेक्षा आपण त्याला व्हॅक्सिन म्हणू, लाईव्ह व्हॅक्सिन्स म्हणतो आपण त्याला, आहे का नाही? ते बॅक्टेरियल लाईव्ह व्हॅक्सिन असू शकतात किंवा व्हायरल व्हॅक्सिन असू शकतात. तर हे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंटमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. का? कारण की इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंटमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस या व्हॅक्सिनमुळे जास्त असतात, कारण की यांच्यामध्ये लाईव्ह बॅक्टेरिया किंवा व्हायरस असू शकतात. आलं लक्षात? तर असे महत्त्वाचे जे ड्रग आहेत, तर हे तुम्हाला तोंडपाठ ठेवायचं आहे. लास्ट एक ड्रग तुम्हाला सांगतो, त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. मॉर्फिन. मॉर्फिनचं कोणतं कॉन्ट्रा इंडिकेशन आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.